हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी आहे प्राची. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी आज बनवते आहे बाप्पाला आवडणारा प्रसादाचा शिरा, रव्याचा शिराही म्हणू शकता तुम्ही. तर चला रेसिपीला चालू करूया. पण त्याच आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास कमेंट नक्की करा. तर मी 1 कप दूध घेतलं आहे. तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतंही दूध घेऊ शकता. त्याच कपाने मी 1 कप पाणीसुद्धा घेतलं आहे. छान दुधाला उकळी येऊन द्यायची. एक साईडला निवांत तापू द्यायचं आहे. दूध छान मस्त उकळल्यानं आणि रव्याचं शिऱ्याचं हे अचूक मेजरमेंट आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की जास्त गोडही होणार नाही, जास्त कमी गोडसुद्धा होणार नाही. हा एकदम साधा, सिंपल आणि एकदम छान, चवीला एकदम सुंदर होता आणि पप्पाला आणि आपल्या घरच्या माणसांना नक्की आवडेल. सो मी एका बाउलमध्ये एक छोटी वाटी तूप घेतलं आहे. मी हा शिरा तुपामध्ये करते. तुपामध्ये जास्त छान टेस्ट येते. तुम्ही तेलात घ्यायचं आहे, तेलातसुद्धा करू शकता. एक कढई छान कडकडीत तापू द्यायची. त्याच्यामध्ये मी टाकते एक वाटी आपल्याला तूप लागणार आहे. त्यातलं मी थोडंसं तूप ठेवते आहे. मला वरतून टाकायचं आहे तूप. आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाटी, म्हणजे 1 मोठी वाटी मी रवा घेते आहे, बारीक रवा. रवा छान भाजून घ्यायचा आहे. तुपामध्ये छान लालसर करून घ्यायचा आहे रवा. रवा छान लाल झाला की मी त्याच्यामध्ये टाकते 1 केळी. एका वाटीच्या रव्यासाठी 1 केळी खूप होते. छान पिकलेली केळी आहे आणि छान ती बारीक कट करायची आणि ती टाकायची. केळीने खूप छान टेस्ट येते शिऱ्याला. सो केळीसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आता मी ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी तीच वाटी अर्धी साखर घेतली आहे, म्हणजे त्याच्या हाफ साखर घेतलेली आहे. साखर छान वितळून घ्यायची आणि आपण एकीकडे दूध आणि पाणी उकळायला ठेवलं होतं, ते सुद्धा बंद केला मी गॅस. आता ते थोडं थोडं करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये. एकदम दूध टाकायचं नाही आहे, नाहीतर आपला शिरा पातळ होईल. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गठुळ्या होऊन द्यायच्या नाही. आणि त्याच्यातले जे केळी असतील ते सुद्धा आपल्याला दाबून दाबून मॅश करून घ्यायचं आहे. केशर आणि दुधाचं मिश्रण ठेवलं होतं, ते पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. केशर ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तरीही चालेल. पण माझ्याकडं होतं म्हणून मी टाकले. छान लागते आणि त्याने टेस्ट आणि कलर पण सुंदर येतो, येलो कलर येतो छान. छान असं रवा मिक्स करायचा आहे. पाणी आहे त्याच्यामध्ये. पाणी पूर्ण जिरेस्तपर्यंत आपल्याला तो मिक्स करत राहायचा आहे. मी त्याच्यामध्ये टाकणार आहे विलायची आणि साखर. मी छान अशी बारीक कुटून घेतली होती. तुम्ही विलायची पूड जरी असेल तरी तुम्ही टाकू शकता. विलायचीने सुद्धा खूप सुंदर टेस्ट येते आणि विलायची नंतर टाकायची, म्हणजे त्याचा जो फ्रेग्रन्स असतो तो जास्त वेळ टिकतो त्याच्यामध्ये आणि छान लागतो. सो छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी त्याच्यामध्ये ते उरलेलं तूपसुद्धा टाकून घेणार आहे आणि छान पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे.
1 कप उरलेला आहे आणि छान रव्या शिऱ्याला सुद्धा छान तूप सुटलं आहे. छान असा शिरा झालेला आहे रेडी. सो छान मिक्स करून तुम्ही वरतून ड्रायफ्रूटसुद्धा सर्व करू शकता. हा विदाऊट ड्रायफ्रूट्स पण खूप छान लागतो. अशा प्रकारे आपला रेडी आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.